नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप 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 शुभेच्छा. आपण तर नेहमीच हार्दिकच्या ऐवजी आर्थिक शुभेच्छा देतो. आज जरी अक्षय तृतीया असली तरी कालच आपण अक्षय तृतीयेवर सत्र घेतलेलं आहे, आपलं रिव्ह्यू सेशन 175. त्याचा हेतूच आहे की आजच्या या अक्षय अशा गुंतवणुकीच्या दिवशी आपली गुंतवणूक पण अशीच व्हावी की जी आपल्यासोबत म्हणतो ना एक दीर्घकालीन असावी आणि ती एवढी वाढावी की त्याला कुठलंही क्षय नसावं. सो असा हा सण, असा हा दिवस, या निमित्ताने तुमच्याशी एक महत्त्वाचा मेसेज, एक महत्त्वाची अनाउन्समेंट जाहीर करायची आहे. तर म्हटलं ह्याहून चांगला दिवस नसेल आणि त्यासाठीच आज हा एक व्हिडिओरूपी संवाद तुमच्याशी साधतो आहोत. आणि ही अनाउन्समेंट अशी आहे, थोडंसं या अनाउन्समेंटबद्दलचं एक बॅकग्राऊंड पहिला समजून घेऊया. सध्या थोडंसं इलेक्शनचं वातावरण आहे. सो 2024 हे केंद्रीय लोकसभा ह्या निवडणुका होत आहेत आणि थोडंसं मागे जाऊन सांगतो की ह्या निवडणुकीच्या पेक्षा पण मागच्या 2 इलेक्शन्सबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. आणि त्याच्या आधी मी पहिलं 2014च्या इलेक्शनबद्दल बोलतो. 2014ला जेव्हा इलेक्शन चालू होते आणि त्यावेळी एक रुलिंग पार्टी ही एक 2 टर्म रूल करत होती आणि एक अँटी इन्कम्बन्सीची जी लाट होती ज्याचा फायदा कुठेतरी नवीन पक्षाला मिळाला आणि पहिल्यांदा मोदी सरकार निवडून आलं. आणि त्याच्याही आधीचा जर बॅकग्राऊंड आपण बघितला तर जवळपास 7-1 वर्ष भारताचा शेअर बाजार हा वाढलाच नव्हता. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं ना तर जानेवारी 2008मध्ये जो बाजाराने हाय दाखवलेला होता, हायेस्ट पॉईंट जो होता, तो यायला जवळपास डिसेंबर 2013 उजाडलं. म्हणजे परफेक्ट कॅलेंडर इयरच्या सुरुवातीपासून डिसेंबर 2013पर्यंत 7 वर्ष बाजार आहे तिथेच होतं. प्रचंड निराशेचं वातावरण होतं. लोकांचा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटवरचा विश्वास थोडासा कमी व्हायला लागलेला होता. जे स्टॉक्स वाढले त्यामध्ये नेहमीच आपले रिटेल इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करत नाहीत. ज्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करतात ते स्टॉक वाढत नव्हते. देशाचं स्ट्रक्चर पण असं होतं की मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन, करप्शन आणि कॉर्पोरेट डिफॉल्ट्स अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या, जसं सत्यम आणि बरेच असे प्रकार झालेले होते. त्या सगळ्या करन्सी आपली डिप्रिसिएट झालेली. आणि ह्या सगळ्यामध्ये काय म्हणूया आपण की एक तो इलेक्शनचं ते 2014चं वर्ष आलेलं होतं. पण ह्या वर्षी अजून एक गोष्ट घडत होती, ती म्हणजे आपली जी इकॉनॉमी आहे ना ही पण कुठेतरी एक म्हणतो ना रिवायवलचे संकेत देत होती. आणि जर इकॉनॉमी रिवायवलचे संकेत देणार तर मार्केट तर नक्कीच तेजी दाखवणार. कुठेतरी नवीन पक्षाचे आणि नवीन सरकार जे नंतर निवडून आलं त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी पण निर्माण झालेली होती. आणि ज्यावेळी NDA म्हणजे त्यावेळी घटक पक्ष होता BJP, त्यांचं एक टॅगलाईन होती आणि ती टॅगलाईन होती, अच्छे दिन आने वाले है. आपल्यापैकी तुमच्यापैकी अनेकांना हे कदाचित आठवतही असेल. स्लोगन, गाणी वगैरे पण त्यावर बनलेली की अच्छे दिन आने वाले है. आणि खूप पॉप्युलर झालं ते. कुठेतरी आम्ही ज्या पद्धतीने अर्थव्यवस्थेकडे आणि त्यानंतर बाजाराकडे बघत होतो त्यावेळी एक विधान किंवा एक विचार माझ्या मनात आलेला, तो असा की कुठेतरी हे अच्छे दिन आहेत ना हे फक्त इक्विटी मार्केट इन्व्हेस्टरसाठीच आहेत. कारण बघा, पॉलिटिकल पक्ष तर आपापल्या पद्धतीने आपापलं म्हणतो ना एक ज्याला आपण म्हणूया की आपली बाजू मांडत असतात. त्यांचं म्हणतो ना एक कॅम्पेनिंग आणि ह्या ज्या गोष्टी असणार ह्याच्यातून ते काही ना काही स्लोगन्स वगैरे बनवणार. पण त्या कॅम्पेनचा खरा अर्थ हा जो आम्ही मांडला तो होता की हा इक्विटी इन्व्हेस्टरसाठी आहे. आणि म्हणून ह्या संस्थेचा सगळ्यात पहिला ग्रँड इव्हेंट हा आम्ही 2014 साली लगेच जाहीर केलेला होता. मला अजूनही आठवतं 23 मेला निकाल लागलेला होता आणि लगेच 1 महिन्यानंतर म्हणजे 22 जून ह्या दिवशी संस्थेने स्वतःचा पहिला ग्रँड इव्हेंट केलेला आणि त्या ग्रँड इव्हेंटचं नावच होतं अच्छे दिन, ज्यामध्ये आम्ही हे मांडलेलं की येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं मार्केट हे जोरदार वाढणार आहे. कारण बऱ्याच वर्षानंतर आपल्या देशाला एक क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे. अनेक इकॉनॉमिक रिवायवल आपल्या देशामध्ये होत आहेत. जसं आपल्याकडे रघुराम राजन आलेले ज्यांनी करन्सी डिप्रिशिएट होणार नाही ह्यासाठी पावलं उचललेली.
ग्लोबली अनेक गोष्टी सॉल्व्ह झालेल्या होत्या. जे काही म्हणतो ना इन्फ्लेशनवर फाईट करण्यासाठी जे निकाल घेतले, जसं 2012 पासून आपल्याकडे व्याजदर कमी व्हायला सुरुवात झालेली, त्याचा इफेक्ट 2014 पासून येणं अपेक्षित होतं. आणि म्हणून आमचा जो कॉन्टेक्स्ट होता अच्छे दिन, तो कुठल्या एका सरकारला अनुसरून नव्हता, तर तो अर्थव्यवस्थेला आणि मार्केटला अनुसरून होता की येणाऱ्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्था जर प्रगतीच्या दिशेने जाणार तर मार्केट हमखास वाढणार. 7,500च्या आसपास निफ्टी तेव्हा पोचलेलं होतं. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा कमी, आणि सेन्सेक्स तेव्हा काहीतरी 25,000च्या आसपास किंवा त्याहून थोडाफार कमीच होता. ही मी गोष्ट सांगतो जून 2014ची. आणि त्यानंतर म्हणतो ना पुढची 5 वर्ष एक जबरदस्त बाजार गेला. 40,000पर्यंत ऑलमोस्ट सेन्सेक्स आला. निफ्टी साधारण एक 11,500च्या आसपास आलेलं होतं म्हणजे पुढच्या इलेक्शनपर्यंत म्हणायचं तर. आता हे म्हणतो ना त्या एका दिवसानंतर ह्या संस्थेची ज्या पद्धतीची ब्रँडिंग झाली आणि ज्या पद्धतीने काय म्हणतो संस्थेने जी एक भरारी घेतली, कारण मोठ्या प्रमाणात लोकांना आम्ही हे सांगण्यात यशस्वी झालो त्या एका इव्हेंटमुळे की ह्या पुढे गुंतवणूक करणं हे का फायदेशीर आणि का गरजेचं आहे. तो इव्हेंट झालेला दादरमधल्याच एका ऑडिटोरियममध्ये सकाळी 9:30 वाजल्यापासून रात्री 9:30पर्यंत. आणि तरीसुद्धा असं वाटत होतं की अजून पण काहीतरी सांगायची गरज आहे, पण शेवटी वेळच संपलेली होती. मी अजूनही मला अभिमान वाटतो आमच्या त्या सर्व लोकांचा जे त्यावेळी त्या इव्हेंटमध्ये सलग 12 तास होते, आणि फायदे पण त्यांनी ह्या सगळ्याचे प्रचंड घेतलेले आहेत. अजूनही लोक पुढच्या सबसिक्वेंट सर्व इव्हेंट्सना येत असतात आणि अजूनही तो दिवस तो इव्हेंट आठवत असतात. 2019मध्ये पुन्हा एकदा आम्ही ठाण्यामध्ये असाच एक इव्हेंट केला, जेव्हा परत एकदा इलेक्शन म्हणतो ना पार पडलेलं होतं. BJP किंवा NDA पुन्हा कंटिन्यू झाले, पुन्हा एकदा मोदी सरकार हे निश्चित झालेलं होतं. आणि त्यावेळी सुद्धा आम्ही ही गोष्ट मांडली की अच्छे दिन 2.0, म्हणजेच 2019 नंतर काय म्हणे 14 ते 19 जे अच्छे दिन होते, तर ह्याचा सिक्वेल हा 2019 ते 2024 असला पाहिजे. ह्याची पण थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. 2018 पासून थोडासा बाजार खाली यायला सुरुवात झालेली आणि 19पर्यंत बऱ्यापैकी जे डॅमेज होतं हे होऊन गेलेलं होतं. आणि म्हणून कुठेतरी आम्ही 2019च्या त्या 22 जूनच्या इव्हेंटमधून म्हणा किंवा 14 जुलैला जो आमचा एक बजेट इव्हेंट झालेला 14 जुलै 2019, ज्यामध्ये ती एक आमची टॅगलाईन फार फेमस झालेली अपना टाइम आएगा, जी मिड कॅप आणि स्मॉल कॅपसाठी होती. सो त्यावेळी पण आम्ही हे मांडलं की द वर्स्ट इज बिहाइंड. 2014 ते 18 आपण तेजी पाहिली, 18 ते 19 आपण मंदी पाहिली, पण इकडून पण बाजारामध्ये चांगली तेजी येऊ शकते. आणि मला परत इथे सांगायला आवडेल अराउंड साधारण एक 35,000च्या आसपास सेन्सेक्स आणि निफ्टीच्या जर लेवल्स त्यावेळी पाहिला तर जस्ट इट इज म्हणतो ना त्यावेळी अजून 1-2 डिफॉल्ट्स पण झालेले. ILNFS वगैरे जर तुम्हाला आठवत असेल काही जणांना जे मार्केटमध्ये जुने होते, त्यामुळे निफ्टी पण तेव्हा जेमतेम 10,000च्या आसपास वगैरे निफ्टी पण ट्रेड करत होतं. इनफॅक्ट 10,000पेक्षाही कमीच त्यावेळी सुद्धा सांगायचं झालं तर. आणि तिथून पण मार्केटमध्ये एक चांगली तेजी आली. कोविडमध्ये एक जरासा ब्रेक लागलेला, पण कोविड नंतरची रिकव्हरी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज 2024मध्ये परत एकदा आपण इलेक्शनच्या दरम्यान आहोत. आजही सेन्सेक्स 75,000 आणि निफ्टी आपण बघतोय 22,500च्या आसपास आहे. सो थोडक्यात सांगायचं झालं तर 10 वर्षापूर्वी जी लेवल सेन्सेक्सची होती त्या लेवलला आता निफ्टी ट्रेड करत आहे. निफ्टीत जवळपास 3 पटीपेक्षा जास्त हे गेल्या 10 वर्षात झालेलं आहे. सो 2014 सालचा तो आमचा अच्छे दिन इव्हेंट, ज्यामध्ये आम्ही मांडलं की बाजारात तेजी येणार आहे आणि भरपूर पैसा बनणार. आणि ही एवढी मोठी तेजी आहे ना की याच्यात लवकर विकून बाहेर पडू नका, होल्ड करा. आणि हेच आज आपण बघतोय 10 वर्ष पूर्ण होत आहेत त्या इव्हेंटला. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची ताकद काय आहे हे लॉंग टर्म इन्व्हेस्ट केलेला माणूसच सांगू शकतो. सेम 2019मध्ये 5 वर्षामध्ये बाजार दुप्पट झालेला आहे, इनफॅक्ट जास्त झालेलं आहे त्यापेक्षा. आणि आता बोलूया 2024बद्दल. पुन्हा एकदा इलेक्शन चालू आहे, आता काय होणार. सो आता काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पण सगळे खूप उत्सुक असणार. म्हणूनच आम्ही आमची तीच थीम जी प्रत्येक वर्षी इलेक्शन नंतर करतो आहोत तीच आता कंटिन्यू करणार आहोत. आणि म्हणून परत एकदा आपला अच्छे दिन इव्हेंट होणार आहे. अच्छे दिन 3.0 म्हणजेच तिसऱ्यांदा. सो पहिला इव्हेंट
निफ्टी 7,500, दुसरा इव्हेंट निफ्टी 10,000 आणि आता तिसरा इव्हेंट. साधारण निफ्टी जी पण आता लेवल आहे त्यानुसार 22,000च्या आसपास, निफ्टी 22-23,000च्या मध्ये आहोत आपण इथून. आणि इथे मी एक गोष्ट सांगेन, इथे सरकार कोणाचंही असो, आपल्याला अजूनही माहीत नाही. इलेक्शन आपल्याकडे अजून बाकी आहे. काही राज्यांमध्ये झालं असेल, महाराष्ट्रात अजून बाकी आहे. इलेक्शन पार पडेल, 4 जूनला निकाल पण येईल. मी तर असं म्हणेन की निकाल कुठल्याही सरकारच्या बाजूने लागो, 9 जूनला तारीख पण आम्ही निश्चित केली आहे, कारण तोच पहिला रविवार आहे इलेक्शन रिझल्ट नंतर. आम्ही प्रिपेअर्ड आहोत 9 जूनला हा इव्हेंट तुमच्यासाठी घेण्यासाठी. कारण आमचं अजूनही हेच मत आहे, निकाल ह्या इलेक्शनचा कुठल्याही बाजूने लागो, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, पर्यायाने आपल्या मार्केटसाठी अच्छे दिन 3 ऑलरेडी सुरू झालेली आहे. फक्त एक फॉर्मॅलिटी, आपला इव्हेंट हा आपण 9 जूनला करतो आणि खूप सारा डेटा आम्ही जमा केलेला आहे. जसा अगदी अच्छे दिन 1च्या वेळी केलेला, अच्छे दिन 2च्या वेळी केलेला, या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केलेल्या आहेत, ज्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. आणि 2024चा हा आमचा सगळ्यात ग्रँड इव्हेंट एकदम ग्रँड पद्धतीने साजरा करणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या समोर. 9 जून रविवार सकाळ आपण एका छान ऑडिटोरियममध्ये भेटणार आहोत. साधारण एक 700-800चे आसपास ह्याची कॅपॅसिटी आहे. याबद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला आमच्याकडून मिळायला सुरुवात होतीलच. पण सध्या एकच गोष्ट सांगेन की पुढच्या येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तुमच्या गुंतवणुकीमधला जो म्हणतो ना, आपण म्हणतो ना की एक माइलस्टोन म्हणूया, किंवा एक अविस्मरणीय जर एखादा कुठला ट्रिगर असेल ना, तर तो हा दिवस, हा इव्हेंट असणार. जसं अगदी मागचे झाले तसाच असणार आहे, याची पण आम्ही पूर्ण खात्री आत्तापासूनच तुम्हाला देऊ इच्छितो. सो आज 10 तारीख आहे, बरोबर 1 महिन्यानंतर म्हणजेच 9 जूनला आपण सगळे भेटणार आहोत. रविवार अगदी सकाळी सकाळी ह्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत पुढच्या अनेक वर्षांसाठी. आणि त्यावेळी एकदम कॉन्फिडेंटली तुम्ही सगळे म्हणणार आहात अच्छे दिन आने वाले है. पण कोणासाठी? तर इन्व्हेस्टर्ससाठी. बघूया कसे ते. लवकरच भेटू. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.